Next example, I equal to integration of 2x square minus 1 divided by x raised to 4 plus 9x square plus 20 into dx. आता इथं x रेस टू 4 म्हणजे x स्क्वेअरचा स्क्वेअर. इथं पण एक स्क्वेअर आहे, इथं पण एक स्क्वेअर आहे. पण एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x येते, ह्याच्यात कुठंही सेपरेट 2x नाहीये. त्यामुळे मग काय करायचं बघा, ही टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायची. त्याला मी एक्स रेस टू 4 आहे, त्याला मी 2 मिनिटं असं लिहितोय. असेल सो दिस इज इक्वल टू, याच्यामध्ये आता मी पुट एक्स स्क्वेअर इक्वल टू टी इंटिग्रेशनच्या बाहेर काम करून घेणार आहे. त्यामुळे ही जी टर्म आहे याला आपल्याला असं लिहिता येईल, 2t-1 डिव्हायडेड बाय टीचा स्क्वेअर प्लस 9t प्लस 20. म्हणजे इथं तुम्ही काय केलंय, पुट एक्स स्क्वेअर इक्वल टू टी हे फक्त पार्शल फ्रॅक्शन फाइंड आउट करण्यासाठी केलेलं आहे. इंटिग्रेशनच्या आतमध्ये सबस्टिट्यूशन करायचं नाहीये. मग आता याचं पुढं सिम्प्लिफिकेशन कसं होईल बघा. सो दिस इज इक्वल टू 2t-1 डिव्हायडेड बाय, याचे फॅक्टर्स पडतील 20 म्हणजे 4×5 = 20, मग t प्लस 4 इंटू टी प्लस 5 असं घेऊ शकताय. हेच तुम्ही असं पण लिहू शकताय, a अपॉन टी प्लस 4 प्लस b अपॉन टी प्लस 5. मग याच्यामधलं ए आणि बी हे फाइंड आउट करा आणि इंटिग्रेशनच्या बाहेरच या व्हॅल्यूज घेऊन टीच्या ठिकाणी परत एक्स स्क्वेअर वापरायचं आणि मग इंटिग्रेशन मध्ये जायचं. याच एक्सरसाइज मधलं दुसरं एक्झाम्पल सेम या पद्धतीनं सोडवून दिलेलं आहे. ते फॉलो करा आणि त्या पद्धतीनं त्याला कम्प्लीट करून घ्या. काही विशेष नाही आहे जास्त त्याच्यात. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 डिव्हायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू डीएक्स. आता इथं पण सेम तशीच परिस्थिती आहे बघा, एक्स स्क्वेअर अंशात पण एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे परत एकदा इथं इंटिग्रेशनच्या बाहेरच एक्स स्क्वेअर इक्वल टू टी असं सबस्टिट्यूशन केलं पाहिजे. मग ही जी टर्म आहे या ठिकाणी आपल्याला एक्स स्क्वेअर इक्वल टू टी इंटिग्रेशनच्या बाहेरच सबस्टिट्यूशन करून घेतलं पाहिजे. परत एकदा इथं असं येणार, ए अपॉन फर्स्ट टर्म प्लस बी अपॉन सेकंड टर्म, आणि हे सॉल्व्ह करायचं. ए आणि बी फाइंड आउट करायचे, परत टीच्या ठिकाणी एक्स स्क्वेअर वापरायचं आणि मग इंटिग्रेशन मध्ये जायचं. त्यामुळे ही सुद्धा सेम प्रोसेस याच पद्धतीनं करायची आहे. आता त्याच्या पुढचं उदाहरण बघा, ते आपण ह्याच्याबरोबर सायमल्टेनियसली मुद्दाम बघूया. आता याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, आय इक्वल टू, इथं 2x आहे, डिव्हायडेड बाय मध्ये 2 प्लस एक्स स्क्वेअर आणि 3 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स आहे. मात्र याच्यामध्ये आता काय परिस्थिती आहे बघा, इथं एक्स स्क्वेअर आहे, इथं एक्स स्क्वेअर आहे, अंशात 2x आहे. मग एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x dx dt मध्ये निघून जाते. मग याच्यात काय करायचं, इंटिग्रेशन मध्येच सबस्टिट्यूशन करायचं आहे. पुट एक्स स्क्वेअर इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, याची डेरिव्हेटिव्ह घेतोय.
मग काय येणार 2x dx अपॉन dt. This is equal to 1. Therefore, 2x into dx. This is equal to dt. त्याच्यामध्ये चेंजेस करूया आता आपण. Therefore, I equal to इंटिग्रेशन ऑफ 2x dx म्हणजे dt येणार डिव्हायडेड बाय मध्ये 2 प्लस टी इंटू 3 प्लस टी हे असे येणार. आता हे तुम्हाला आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स करून घ्यावं लागेल. ते कशा पद्धतीने बघा. 1 अपॉन 2 प्लस टी इंटू 3 प्लस टी. दिस इज इक्वल टू ए अपॉन फर्स्ट टर्म प्लस बी अपॉन सेकंड टर्म. तिथून पुढे हे सोडवा. त्यामुळे उदाहरणं भरपूर आहेत. तुम्ही फक्त ते व्यवस्थित एक एक दोन दोन तीन तीन उदाहरणं जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीनं ते सोडवून घ्या. प्रोसिजर या पद्धतीनंच राहणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 रेस टू एक्स डिवाइडेड बाय 4 रेस टू एक्स मायनस 3 इंटू 2 रेस टू एक्स मायनस 4 इंटू डी एक्स. आता ह्याला फक्त मी थोडंसं इथं ऍडजस्ट करून घेतोय. एकदम किरकोळ ऍडजस्टमेंट. 4 रेस टू एक्स आहे त्यालाच मी असं लिहितोय. असे मग 2 रेस टू एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह येते 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2. त्याच्यातलं 2 रेस टू एक्स अंशात दिसते त्यामुळे ऍडजस्टमेंट तुम्ही करू शकताय. डायरेक्ट याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घ्या. पुट 2 रेस टू एक्स इज इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग with respect to t 2 raised to x into log 2 into dx upon dt आणि t ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ते येणार 1. मग ह्याच्यातलं 2 रेस टू एक्स आणि dx एवढंच इथे ठेवायचं. 1 अपॉन लॉग 2 इकडे येईल आणि हे जे dt आहे ते इकडं प्रोडक्ट मध्ये येईल. हे सगळे चेंजेस या प्रॉब्लेम मध्ये करून घेऊया आता. Therefore, I equal to इंटिग्रेशन ऑफ 2 रेस टू एक्स इंटू dx. त्या ठिकाणी येणार 1 अपॉन लॉग 2 इंटू dt डिव्हायडेड बाय 2 रेस टू एक्स म्हणजे टी त्याचा स्क्वेअर मायनस 3t आणि मायनस 4 हे असेल. यापैकी 1 अपॉन लॉग 2 त्याला बाहेर घ्या. इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन याचे फॅक्टर्स आता 4 चे फॅक्टर 4 आणि 1 असंच येणार. मिडल टर्म मायनस साइन आहे मायनस 4 प्लस 1 होणार त्यामुळे हे येणार टी मायनस 4 इंटू टी प्लस 1 इंटू डी टी येणार. आता इथं इंटिग्रेशनच्या आतमध्ये जी टर्म आलेली आहे 1 अपॉन टी मायनस 4 इंटू टी प्लस 1 दिस इज इक्वल टू ए अपॉन टी मायनस 4 प्लस बी अपॉन टी मायनस 1. या पद्धतीने घ्या आणि पुढे सॉल्व्ह करा. नेक्स्ट एक्झाम्पल. I equal to integration of 3x minus 2 divided by x plus 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू एक्स प्लस 3 इंटू dx. मग याच्यामध्ये ही जी टर्म त्यांनी दिलेली आहे याच्यामध्ये रिपीटेड फॅक्टर्स आहेत बघा. म्हणजे हा थोडासा टाईप इथं चेंज होतोय.
हे असं दिलेलं आहे. याला कसं मांडायचं आहे पहिल्यांदा ते बघा. ए अपॉन पहिला फॅक्टर आहे तो सिंगल लिहायचा आहे, 2 वेळा आलेला आहे तो, प्लस बी अपॉन एक्स प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्यायचा आणि प्लस सी अपॉन थर्ड फॅक्टर घ्यायचा आहे एक्स प्लस थ्री आणि मग हे तुम्ही सोडवायचं आहे. बघा कशा पद्धतीने ह्याचं एकाच सिम्प्लिफिकेशन करून दाखवतोय. सो दिस इज इक्वल टू, त्याचा लसावी येणार आहे एक्स प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू एक्स प्लस थ्री हे असेल. मग याच्यातलं एक्स प्लस वन इथं आहे, अजून 2 टर्म त्याला लागतील, एक एक्स प्लस वन पण लागेल आणि एक्स प्लस थ्री, या दोघांनीही त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. ए इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वन इंटू एक्स प्लस थ्री येणार. बीच्या छेदामध्ये एक्स प्लस वनचा स्क्वेअर आहे म्हणजे फक्त ह्याला एक्स प्लस थ्री तेवढं लागेल, प्लस सी इंटू ब्रॅकेट एक्स प्लस थ्री आहे म्हणजेच इथं लागेल एक्स प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर लागेल. मग इकडच्या बाजूला 3x मायनस टू डिव्हायडेड बाय एक्स प्लस वनचा स्क्वेअर इंटू एक्स प्लस थ्री हे एवढं आहे. मग इकडला पूर्ण छेद आणि इकडचा पूर्ण छेद सगळं कॅन्सल होईल आणि इक्वेशन या पद्धतीने शिल्लक राहील. मग याच्यामध्ये तुम्ही परत नेहमीसारखं सबस्टिट्यूशन करणार. पुट एक्स प्लस वन इक्वल टू झिरो. मग याच्यावरून एक्स इक्वल टू काय येणार, मायनस वन, हे तुम्ही याच्यामध्ये वापरणार. मग एक्स प्लस वन इक्वल टू झिरो म्हटलं की हे पण निघून जाईल, हे पण निघून जाईल. तुम्हाला अशा परिस्थितीत बी ची व्हॅल्यू मिळेल. त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरो वापरा तर तिथे येईल एक्स इक्वल टू मायनस थ्री. मग एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरो म्हटलं की ही एक टर्म झिरो होईल, ही टर्म झिरो होईल. तशा परिस्थितीत तुम्हाला सी मिळेल. मग ए कसा मिळणार, ए मिळण्यासाठी तुम्ही या दोन व्हॅल्यूज सोडून कुठलीही व्हॅल्यू वापरली तरी चालते. तुम्हाला ए ची व्हॅल्यू मिळेल, त्यासाठी फक्त तुम्हाला हे बी आणि सी त्याच्यामध्ये वापरून मग ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. बाकी काम सगळं तसंच आहे, त्यात काहीही चेंज नाही. हे तुम्हाला सोडवत बसावं लागेल, वेळ द्यावा लागेल त्याला, त्याशिवाय ते पूर्ण होणार नाही. नेक्स्ट एक्झाम्पल, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 5x स्क्वेअर प्लस 20x प्लस 6 डिवाइडेड बाय एक्स क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस एक्स इंटू डी एक्स. याच्यामध्ये छेदातून एक्स कॉमन येते बघा, डिनॉमिनेटर मधून एक्स कॉमन घेतोय. ते कॉमन घेतलं तर एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन इंटू डी एक्स हे असेल. सो दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 5x स्क्वेअर प्लस 20x प्लस 6 डिवाइडेड बाय एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वन ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू डी एक्स हे असेल. आता याला 5x स्क्वेअर प्लस 20x प्लस 6 डिवाइडेड बाय हे असं मांडून घेतोय. सो दिस इज इक्वल टू ए अपॉन एक्स प्लस बी अपॉन एक्स प्लस वन येणार आणि प्लस सी अपॉन एक्स प्लस वन त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे आणि हे पुढं सोडवून घ्या त्याला. नेक्स्ट एक्झाम्पल, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट वन प्लस फोर एक्स क्यूब
प्लस 3x⁻6 इंटू dx. मग इथं एक्स क्यूब आहे, इथं एक्स क्यूबचा स्क्वेअर आहे, याला पण एक्स क्यूब करून घेतोय. म्हणजे याला अंशाला आणि छेदाला एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय करूया. मग इथं एक्स अंशाला मल्टिप्लाय केलं, याला एक्स स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं की याचं होणार एक्स क्यूब इंटू ब्रॅकेट 1 + 4x³ प्लस 3x⁻6 इंटू dx हे असेल. आता याच्यामध्ये मी सबस्टिट्यूशन करून घेतोय. पुट x³ = t. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. याची डेरिव्हेटिव्ह होणार 3x² इंटू dx/dt आणि टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ते येणार 1. मग याच्यावरून x² इंटू dx = हे काय येईल 1/3 इंटू dt हे असेल. याच्यामध्ये चेंजेस करा. देअरफॉर I = इंटिग्रेशन ऑफ x² इंटू dx ते येणार 1/3 इंटू dt डिव्हायडेड बाय मध्ये x³ च्या ठिकाणी लिहायचं आहे t इंटू ब्रॅकेट 1 + 4t प्लस 3t² हे असेल. आता याला सिम्प्लिफाय करून घेऊया. सो I = हे 1/3 इथं बाहेर घेतोय. इंटिग्रेशन ऑफ dt डिव्हायडेड बाय 3t² प्लस 4t प्लस 1 हे असं येणार. आता ही एवढीच टर्म मला सेपरेट पहिल्यांदा सोडवून घ्यावी लागेल. 3t² प्लस 4t प्लस 1 हे किती होणार 3 इंटू 1 3 येणार. तेच त्याचे फॅक्टर्स पडतील 3 आणि 1. मग 3t² प्लस 3t प्लस t प्लस 1 हे असं येणार. पहिल्या दोघांच्यातून 3t कॉमन घ्या, t प्लस 1 येणार. पुढच्या दोघांच्यातून फक्त 1 कॉमन घ्या, तिथं t प्लस 1 येणार. परत t प्लस 1 कॉमन घ्या, हे असं शिल्लक राहील. आता ही व्हॅल्यू याच्यामध्ये वापरा. देअरफॉर I = 1/3 इंटिग्रेशन ऑफ या ठिकाणी हे दोन फॅक्टर्स वापरायचे आहेत. हे असेल. आता ही एवढीच टर्म पार्शल फ्रॅक्शन साठी घ्यायची. इंटिग्रेशनच्या आतमध्ये जे आहे ते 1/t प्लस 1 इंटू 3t प्लस 1 दिस इज इक्वल टू a/ फर्स्ट फॅक्टर प्लस b/ सेकंड फॅक्टर. आणि मग हे पुढे तुम्हाला सोडवावं लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल. I = इंटिग्रेशन ऑफ 1/x³ - 1 इंटू dx. मग हे x³ मायनस a³ याचे फॅक्टर्स a³ मायनस b³ म्हटलं तरी पण चालते, काय अडचण नाही. x मायनस a x² प्लस ax प्लस a² हे असेल. मग a ची व्हॅल्यू 1च आहे, त्यामुळे इथं फॅक्टर्स येतील x मायनस 1 इंटू ब्रॅकेट x² प्लस x प्लस 1 इंटू dx. आता इथं पार्शल फ्रॅक्शन कन्सिडर करताना मात्र बघा 1/x मायनस 1 आणि याचा जो सेकंड फॅक्टर आहे तो क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे. जर सेकंड फॅक्टर जर क्वाड्रॅटिक फॅक्टर किंवा कुठलाही एक फॅक्टर जरी क्वाड्रॅटिक फॅक्टर असेल तर त्याला पार्शल फ्रॅक्शन मध्ये घेताना असं घ्यायचं आहे.
या पद्धतीने बाकी सगळी प्रोसेस तीच राहील. हे तर लक्षात ठेवा, हा क्वाड्रॅटिक फॅक्टर पहिल्यांदा आलेला आहे हा. मग असा जर फॅक्टर आला तर तुम्हाला या पद्धतीनं अरेंजमेंट करावी लागेल, बाकी सगळी प्रोसिजर ऍज इट इज राहील. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 sin x -2 into cos x divided by 5 minus 4 sin x minus cos square x इंटू dx. मग आता इथं cos x dx दिसते, याचा अर्थ सगळ्या टर्म मला साइन मध्येच पाहिजेत. हे cos स्क्वेअर इथं नको. तिथं 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स करून घेऊया. 3 sin x -2 इंटू cos x डिवाइडेड बाय 5 मायनस 4 sin x मायनस cos स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू dx हे असं करून घेतोय. Therefore, I equal to numerator as it is, no change. डिनॉमिनेटर मध्ये बघा, मायनस मायनस प्लस होणार, हे होणार साइन स्क्वेअर एक्स -4 sin x आणि हे 5 आणि हे -1 म्हणजे 4 होणार, ते +4. मग आता इथं सगळं छेदामध्ये साइन एक्स दिसते, अंशात कॉस एक्स dx पण दिसते. सबस्टिट्यूशन करून घेऊया. पुट साइन एक्स इक्वल टू t, डिफरन्शिएटिंग with respect to t, sin x ची डेरिव्हेटिव्ह cos x dx अपॉन dt, t ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 येणार, cos x into dx, this is equal to dt. Therefore I equal to integration of 3t minus 2 divided by t square minus 4t plus 4 इंटू dt हे असेल. आता जे डिनॉमिनेटर मध्ये आलेलं आहे ते पूर्ण परफेक्ट स्क्वेअर आहे. तो आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3t मायनस 2 डिवाइडेड बाय t मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dt हे असेल. मग ही जी टर्म आहे आता 3t मायनस 2 डिवाइडेड बाय t मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, दिस इज इक्वल टू a अपॉन t मायनस 2 प्लस b अपॉन t मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे असं घ्या आणि इथून पुढे त्याला सोडवून टाका. नेक्स्ट एक्झाम्पल. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन एक्स प्लस साइन 2x इंटू dx. याला जरा ऍडजस्ट करतोय. 1 अपॉन साइन एक्स प्लस साइन 2x म्हणजेच 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू dx. इथं छेदामध्ये तुम्ही साइन एक्स कॉमन घेऊ शकताय. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन एक्स तुम्ही कॉमन घेतलं ह्याच्यातून,
इथं शिल्लक राहणार आहे 1 प्लस 2 कॉस एक्स, हे असं शिल्लक राहील. मग याला मी परत एकदा साइन एक्स न अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करून घेतोय. मग इथं साइन एक्स आहे ऑलरेडी, आणखीन एका साइन एक्स न मल्टिप्लाय केलं की त्याचं होणार साइन स्क्वेअर एक्स, ते असं होईल. आता छेदामध्ये जे साइन स्क्वेअर एक्स आहे त्याला मी लिहितोय कॉस स्क्वेअर एक्स, कॉस स्क्वेअर एक्स मध्ये ऍडजस्ट करून घेतोय. म्हणजे इथे येणार 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2 कॉस एक्स इंटू डी एक्स. हे आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग त्याचे फॅक्टर्स 1 प्लस कॉस एक्स इंटू 1 मायनस कॉस एक्स इंटू 1 प्लस 2 कॉस एक्स इंटू डी एक्स. आता इथं बघा बरं, सगळं व्यवस्थित ऍडजस्टेड झालेलं आहे. छेदामध्ये सगळीकडे कॉस एक्स आहे, अंशात साइन एक्स आहे. सबस्टिट्यूशन करून घ्या त्याच्यात. पुट कॉस एक्स इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. याची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साइन एक्स इंटू डी एक्स अपॉन डी टी. दिस इज इक्वल टू 1. Therefore, sin x dx इक्वल टू मायनस डी टी. आता हे चेंजेस त्याच्यामध्ये करून घेऊया. Therefore, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ अंशात येणार मायनस डी टी डिव्हायडेड बाय मध्ये 1 प्लस टी 1 मायनस टी आणि 1 प्लस 2 टी, हे असेल. आता याचं वजा चिन्हाचं काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा. म्हणजे -1 पण घेऊ शकताय किंवा हे मायनस पुढे घेऊन तुम्ही डायरेक्ट पण सोडवू शकताय. मात्र नंतर आठवणीनं प्रत्येकाचं चिन्ह बदलायला तेवढं विसरू नका. त्याच्यापेक्षा मी सरळ ह्याला -1 अपॉन ह्या 3 टर्म इथं घेऊन घेतोय. परत ते चिन्हाचा काय गोंधळ नको राहायला, नको परत काय. इथं ए अपॉन फर्स्ट टर्म प्लस बी अपॉन सेकंड टर्म प्लस सी अपॉन थर्ड टर्म, हे असे. आणि हे पुढे सॉल्व्ह करा. एबीसीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करा आणि पुढे सोडवा त्याला. नेक्स्ट एक्झाम्पल. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 2 साइन एक्स प्लस साइन 2x इंटू डी एक्स. मग इथं 1 अपॉन 2 साइन एक्स प्लस साइन 2x चा फॉर्म्युला 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स. सो दिस इज इक्वल टू, याच्यातून 2 साइन एक्स कॉमन घ्या. 2 साइन एक्स तुम्ही कॉमन घेतलं की इथं शिल्लक राहणार आहे 1 प्लस कॉस एक्स इंटू डी एक्स. याला परत एकदा साइन एक्स न अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करून घ्या, तर साइन एक्स येणार. तर डिव्हायडेड बाय मध्ये साइन एक्स इंटू साइन एक्स, म्हणजे हे होणार साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉस एक्स इंटू डी एक्स. दिस इज इक्वल टू, हे साइन एक्स अंशातलं तसंच ठेवतोय. इथं 2 आहे, 2 इंटू ब्रॅकेट हे येणार 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स इंटू 1 प्लस कॉस एक्स इंटू डी एक्स.
हे असं येईल. आता हे जे डिव्हायडेड बाय मधलं जे 2 आहे त्याला मी डायरेक्ट बाहेरच घेऊन ठेवतोय. त्याची तिथं आणि लोडबोड नको जास्त. साइन एक्स अपॉन इथे याचे फॅक्टर्स 1 प्लस कॉस एक्स इंटू 1 मायनस कॉस एक्स आणि हे पुढचं 1 प्लस कॉस एक्स हे असं आहे. मग याच्यामध्ये 1 प्लस कॉस एक्स हे 2 वेळा आलेलं आहे. सो 1/2 साइन एक्स डिव्हायडेड बाय मध्ये 1 मायनस कॉस एक्स हे एकदाच आहे. तर 1 प्लस कॉस एक्स हे 2 वेळा येते. त्यामुळे इथं तुम्हाला त्याचा स्क्वेअर कन्सिडर करावा लागेल. बघा लक्षात येते का? मग याच्यामध्ये आता परत एकदा पुट कॉस एक्स इक्वल टू टी करून घ्या. बघा त्याचं काय होते. पुट कॉस एक्स इज इक्वल टू टी. त्याला वरती पाठवतोय थोडस आता. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. त्याची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स इंटू dx अपॉन dt आणि टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ते येणार 1. therefore sin x dx is equal to minus dt हे असेल. therefore I equal to 1/2 इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स dx च्या ठिकाणी मायनस dt डिव्हायडेड बाय मध्ये 1 मायनस टी 1 प्लस टी चा स्क्वेअर हे असेल. आता इथं तुम्ही ठरवायचं हे मायनस साइन आत ठेवायचं बाहेर ठेवायचं काय करायचं ते तुमचं तुम्ही निर्णय घ्या त्याचा. मी इथं तुम्हाला असं मांडून देतोय 1/1 मायनस टी अपॉन 1 प्लस टी चा स्क्वेअर. म्हणजे मी आता इथं मायनस साइन घेतलं नाही. जर तुम्ही मायनस घेतलं तर ते तिथं असं दिसेल तुम्हाला. ए अपॉन फर्स्ट टर्म प्लस बी अपॉन सेकंड टर्मचा स्क्वेअर आहे त्यामुळे पहिल्यांदा ती एकदा टर्म घ्यावी लागेल आणि सी अपॉन 1 प्लस टी ब्रॅकेटचा स्क्वेअर हे असं करून घ्या. थोडं सोडवा आणि कम्प्लीट करा त्याला. नेक्स्ट एक्झाम्पल. I equal to integration of 1 upon sin 2x plus cos x into dx. This is equal to यालाच फक्त sin 2x चा फॉर्म्युला इथं वापरून घेतोय. या पद्धतीने याच्यातून cos x कॉमन घेतोय. याच्यातून cos x कॉमन घेतलं की ते येणार 2 sin x प्लस 1 इंटू dx. याला अंशाला आणि छेदाला cos न मल्टिप्लाय करून घ्या. cos x डिव्हायडेड बाय ऑलरेडी इथे cos x आहे त्याचं होणार cos स्क्वेअर एक्स हे 2 sin x प्लस 1 ॲज इट इज. आता इथं cos स्क्वेअर एक्स आहे त्या ठिकाणी लिहितोय 1 मायनस साइन स्क्वेअर. therefore I equal to integration of cos x divided by 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. इथं हे फक्त टर्म्स इंटरचेंज करून घेतोय या पद्धतीनं 1 प्लस 2 साइन एक्स dx. तोपर्यंत आता इथं फॅक्टर्स इथे येणार 1 प्लस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स इंटू 1 प्लस 2 साइन एक्स.
इंटू डी एक्स. मग डिनॉमिनेटर मध्ये छेदामध्ये सगळीकडे साइन एक्स दिसते, अंशात कॉस एक्स आहे. सबस्टिट्यूशन करून घ्या. पुट साइन एक्स इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. त्याची डेरिव्हेटिव्ह साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एक्स dx अपॉन dt. टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ते येणार 1. मग कॉस एक्स इंटू dx दिस इज इक्वल टू dt. या पद्धतीने येईल. मग हे सगळे चेंजेस करून घ्या त्याच्यामध्ये. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स dx आहे, त्याला मी dt लिहिणार 1 अपॉन बाकीचं बघा काय काय आहे. 1 प्लस टी, 1 मायनस टी आणि 1 प्लस 2t इंटू डी टी हे असेल. आता ही जी इंटिग्रेशनच्या आतमध्ये जी टर्म आलेली आहे 1 अपॉन 1 प्लस टी, 1 मायनस टी आणि 1 प्लस 2t, याला असं मांडून घेतोय ए अपॉन 1 प्लस टी प्लस बी अपॉन 1 मायनस टी प्लस सी अपॉन 1 प्लस 2t. आणि इथून पुढं नेहमीप्रमाणे सोडवून टाका. नेक्स्ट एक्झाम्पल. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन एक्स इंटू ब्रॅकेट हे असेल. आता इथं कॉस एक्स दिसतंय, मग इथं साइन एक्स आहे. अंशाला आणि छेदाला साइन एक्स न मल्टिप्लाय करूया. मग इथं ऑलरेडी एक साइन एक्स आहे, आणखीन एका साइन एक्स न मल्टिप्लाय केलं की साइन स्क्वेअर एक्स होणार हे असेल. मग साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स येईल. इथे येईल 3 प्लस 2 कॉस एक्स इंटू डी एक्स. 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, त्याचे फॅक्टर्स ए प्लस बी, ए मायनस बी, त्याच्या पुढे 3 प्लस 2 कॉस एक्स ते आहे असंच ठेवा. ए मायनस बी झालं हे असेल. आता याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घ्या. पुट कॉस एक्स इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. याची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साइन एक्स dx अपॉन dt. टी ची डेरिव्हेटिव्ह 1. therefore sin x dx is equal to minus dt असं येणार. therefore I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स dx म्हणजेच मायनस dt डिव्हायडेड बाय मध्ये 1 प्लस टी, 1 मायनस टी, 3 प्लस 2t हे असेल. आता इथं जे इंटिग्रेशनच्या आतमध्ये जी टर्म आहे मायनस 1 अपॉन 1 प्लस टी, 1 मायनस टी आणि 3 प्लस 2t, याला ए अपॉन फर्स्ट टर्म प्लस बी अपॉन सेकंड टर्म प्लस सी अपॉन थर्ड टर्म हे असं लिहून घ्या आणि सोडवा पुढे. नेक्स्ट एक्झाम्पल.
I equal to integration of 5 into e raised to x divided by e raised to x plus 1 into e raised to 2x plus 9 into dx. मग इथे e raised to x दिसते, e raised to 2x म्हणजेच e raised to x चा स्क्वेअर असं तुम्ही घेऊ शकताय. मग याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घ्या. पुट e raised to x equal to t, differentiating with respect to t, याची डेरिव्हेटिव्ह येणार e raised to x into dx upon dt, t ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 e raised to x into dx, this is equal to dt. मग आता याच्यामध्ये चेंजेस करून घेऊया. देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हे 5 तिथंच राहणार, e raised to x into dx, त्याला dt लिहिणार आहे मी पुढे इथं. त्यानंतर इथे येणार t प्लस 1 आणि इथे येणार आहे टी स्क्वेअर प्लस 9, या पद्धतीने येतो. आता इथं हा जो सेकंड फॅक्टर मला मिळालेला आहे तो क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे. त्यामुळे इथं अरेंजमेंट करताना t plus 1 into t square plus 9, this is equal to a upon first factor प्लस क्वाड्रॅटिक फॅक्टर असेल तर तिथं असं घेतात bx प्लस c, फक्त इथं मला bt घ्यावं लागेल. प्लस c डिव्हायडेड बाय टी स्क्वेअर प्लस 9, या पद्धतीने घेऊन ते पुढे सॉल्व्ह करा. नेक्स्ट एक्झाम्पल, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 log x plus 3 divided by x into bracket 3 log x plus 2 into bracket, ही टर्म बघा कशी दिली त्यांनी, log x चा स्क्वेअर प्लस 1 असं सांगितलं. मग आता log x सगळीकडे दिसतंय आणि log x ची डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन x, ते पण त्यांनी इथं दिलेलं आहे. त्यामुळे याच्यात डायरेक्ट सबस्टिट्यूशन करून घ्या. पहिल्यांदाच पुट log x इक्वल टू t, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, डेरिव्हेटिव्ह त्याची log x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x इंटू dx अपॉन dt, t ची डेरिव्हेटिव्ह येणार 1, त्यामुळे 1 अपॉन x इंटू dx, दिस इज इक्वल टू dt हे असेल. आता हे सगळे चेंजेस या इंटिग्रेशन मध्ये करून घ्या. देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 log x प्लस 3 सांगितलेलं आहे, log x च्या ठिकाणी लिहायचं आहे t, त्यामुळे येणार 2t प्लस 3 डिव्हायडेड बाय हे dx अपॉन x म्हणजे 1 अपॉन x इंटू dx, याच्यासाठी लिहितोय dt, म्हणजे हे x आणि dx असं मिळून dt झालेलं आहे. इथं बाकीचं काय येणार बघा, 3t प्लस 2, सेकंड ब्रॅकेट मध्ये log x म्हणजे t चा स्क्वेअर प्लस 1 हे असं येणार. आता इथं इंटिग्रेशनच्या आतमध्ये जे काही टर्म तयार झालेली आहे त्यातले फॅक्टर्स बघा. पहिला फॅक्टर हा लिनियर फॅक्टर आहे आणि दुसरा फॅक्टर हा क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे. सो दिस इज इक्वल टू a अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस क्वाड्रॅटिक फॅक्टर साठी असं लिहायचं असतं bt प्लस c डिव्हायडेड बाय टी स्क्वेअर प्लस 1. हे घ्या आणि या पद्धतीनं पुढे कम्प्लीट करा त्याला.